नमस्कार मंडळी, आज आपण साध्या सोप्या पद्धतीने रवा उत्तप्पा कसा करायचा ते बघणार आहोत। खूप अफलातून लागतो आणि अतिशय कमी वेळात होतो हा रवा उत्तप्पा। बघू शकतात, खायला पण खूप छान लागतो हा आणि मऊसूद होतो, अगदी कापसा इतका मऊ होतो। बघू शकतात तुम्ही। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। इथे 4 वाटे मी बारीक रवा घेतलेला आहे। इथे 2 वाटे मी पोहे घेतलेले आहेत। आता हे पोहे आपण दळून घ्यायचे। इथे पोहे दळून घेतलेले आहेत। पोह्यांनी हे उत्तप्पे खूप खुसखुशीत होतात। रवा आणि पोहे हे मस्त मिक्स करून घ्यायचं। 1 वाटी दही घ्यायची, ही दही पण याच्यामध्ये टाकून घ्यायची। आता पाणी टाकत हे मिक्स करून घ्यायचे। या पद्धतीने हे एकजीव करून घेणार आहोत। याच्यातच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। मिक्स करून जवळजवळ आपल्याला हे अर्धा तास झाकून ठेवायचे। उत्तप्प्यांसाठी या मिरच्या घेतलेल्या आहेत, 3 मिरच्या घ्यायच्या। पाहू शकतात, या पद्धतीने आपण ही हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे। आता आपण जे रव्याचं बॅटर केलेलं आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायची। आता हे मिक्स करून घ्यायचे। बघू शकतात हा रवा किती मस्त फुगला आहे। आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून थोडं सैलसर बॅटर करून घ्यायचे। बघू शकतात इतपत आपल्याला सैलसर असं बॅटर करून घ्यायचे। इथं तवा तापत ठेवला आहे, त्याला तेल लावून घ्यायचे। हे बॅटर टाकून घ्यायचे। छान असं पसरून घ्यायचे, चमच्याच्या सहाय्याने पसरून घ्यायचे। मस्त होतं ते। मस्त मंद आचेवरच हे उत्तप्पे आपल्याला करून घ्यायचे। पाहू शकतात, आता पलटून घेणार आहोत। पोह्यांमुळे हे उत्तप्पे छान असे पलटले जातात। अगदी जाळीदार झालेले हे उत्तप्पे। या पद्धतीने आपण आता सगळे उत्तप्पे बनवून घेणार आहोत। दुसरे साईडने पण छान असे वाफवले गेलेले आता काढून घेणार आहोत। पाहू शकतात किती सुंदर झालेले हे रवा उत्तप्पे। खायला पण खूप अफलातून लागतात। पोह्यांमुळे खूप खुसखुशीतपणा येतात, जाळीदार होतात। पाहू शकतात किती असे मऊसूद रवा उत्तप्पा होतो। कलर पण खूप सुंदर आलेला आहे। तर तुम्ही पण ह्या पद्धतीने रवा उत्तप्पा नक्की एक वेळा ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।